नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज मी अजून एक सुंदर रुमाल घेऊन आले आहे। आपण इतके दिवस गोल रुमाल शिकलो, षटकोनी रुमाल शिकलो, आज आपण चौकोनी रुमाल करणार आहोत। हाही रुमाल करायला खूप सोपा आणि दिसायला खूप सुंदर आहे। चला तर मग आपण सुरू करूया। सर्वप्रथम आपण यासाठी मी ह्या दोन कलरच्या लोकर घेतल्या आहेत, पांढरी आणि राणी कलर आहे आणि 3.5 mm ची सुई घेतली आहे। सर्वप्रथम मी मॅजिक लूप तयार करून घेतला। यात आपल्याला 16 डबल क्रोशे घ्यायचे आहेत, 16 खांब घ्यायचे आहेत। 3 साखळ्यांचा एक खांब, दुसरा खांब, प्रत्येक 2 खांबानंतर एक साखळी घ्यायची आहे। असे 16 खांब आपल्याला घ्यायचे आहेत। 3 4 साखळी, 5 6 साखळी, 7 8 साखळी। याप्रमाणे आपण 2 खांब एक साखळी याप्रमाणे आपण 16 खांब करून घेणार आहोत। बघा, मी 16 खांब तयार करून घेतले आहे। प्रत्येक 2 खांबानंतर एक साखळी घेतली आहे। हा दोरा आपण ओढून घेऊया। आता 16 खांबांनंतर एक साखळी आणि ह्या पहिल्या खांबाच्या वरच्या साखळीला आपण जॉईन करून घेऊया। परत एकदा मोजून घेऊ। 1 2 ही गॅप तयार झाली साखळीमुळे। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 खांब झाले आहेत। हा दोरा ओढून घ्यायचा। आता आपल्याला कलर बदलायचा आहे। हा जो दोरा आहे हा आपण इकडे हाईड करून घेऊया विणकामामध्ये। आता मी पांढरा कलर घेतला आहे। 2 खांबांनंतर जी एक साखळी आपण घेतो त्यामुळे जी खिडकी तयार होते त्यात आता आपल्याला एक शेल तयार करून घ्यायचा आहे। 3 खांब, 3 साखळ्यांचा एक खांब, दुसरा खांब, तिसरा खांब, एक साखळी, परत 3 खांब, 1 2 3। बघा, या पद्धतीने आपण 3 खांब एक साखळी 3 खांब असा शेल तयार करून घेतला आहे। त्यानंतर पुढच्या खिडकीमध्ये 2 खांबांनंतरच्या पुढच्या खिडकीत आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत। 1 2 3। आता त्या पुढच्या खिडकीत आपण परत एक शेल करून घेणार आहोत मगासारखाच। 3 खांब, एक साखळी, 3 खांब। त्या पुढच्या खिडकीमध्ये आता परत 3 खांब घ्यायचे आहेत। या पद्धतीने 3 खांब एक शेल, 3 खांब एक शेल अशा पद्धतीने आपण हा राउंड कंप्लीट करणार आहोत। एक शेल, 3 खांब, एक शेल, 3 खांब। आता पुढच्या खिडकीत परत एक शेल तयार करायचा आहे। 3 खांब, 1 2 3, एक साखळी, 1 2 3। आता परत 3 खांब, 1 2 3। आता त्या पुढच्या खिडकीत परत एक शेल, 1
2 3 एक साखळी, परत 3 खांब. आता ही जी शेवटची खिडकी उरली आहे त्यात आपण 3 खांब करून घ्यायचे आहेत. आता या आधीच्या शेलच्या पहिल्या खांबाला आपण या ठिकाणी जॉईन करून घेऊ आणि बघा असं छान फूल तयार झालं आहे. आता आपल्याला परत लोकरचा कलर बदलायचा आहे. मी प्रत्येक राऊंड नंतर कलर बदलते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 2 राऊंड झाल्यावरही कलर बदलू शकतात. आता ह्या शेलच्या मधल्या खिडकीत आपण परत एक शेल घेणार आहोत. शेलवर शेल घ्यायचा. तीन खांब, एक साखळी, 3 खांब, 1 2 3. बघा या पद्धतीने शेलवर शेल विणला आहे मी. आणि ह्या ज्या गॅप आहेत यात 3 खांब घ्यायचे आणि परत शेलवर शेल. तीन खांब, परत पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. आता 2 गॅप तयार होतात आणि दोनदा 3 खांब येतात मध्ये 2 शेलच्या मध्ये. पहिल्या राऊंडला 2 शेलच्या मध्ये एकच 3 खांबांची हे आली. दुसऱ्या राऊंडमध्ये 2 खिडक्या तयार झाल्या आणि 2 खिडक्यांमधनं आपण 3 खांब घेतले आहेत. आता परत शेलवर शेल घ्यायचा आहे आपल्याला. 3 खांब, 1 2 3, एक साखळी, 3 खांब. आता बघा 2 गॅप तयार झाले आहेत. या दोन्ही गॅपमध्ये आपण 3 खांब घेणार आहोत. एक 2 3, परत 1 2 3. आता परत या तिसऱ्या शेलवर परत एकदा शेलवर शेल. 1 2 3, एक साखळी, परत 3 खांब. परत 2 गॅप आहेत. परत 2 गॅपमध्ये 3 खांब. पुढच्या गॅपमध्ये पण 3 खांब. आता परत एकदा शेलवर शेल. 1 2 3, एक साखळी, 3 खांब. 1 2 3. परत पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. 1 2 3. परत पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. 1 2 3. आता या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊया. आता पुढचा जो राऊंड आहे तो आपण या शेलच्या मधल्या खिडकीतून घेणार आहोत. तर आपण हीच लोकर या पद्धतीने स्लिप स्टिच घेत घेत या मधल्या खिडकीपर्यंत आणू शकतो या पद्धतीने. आणि या ठिकाणी आपण परत एकदा
लोकर बदलणार आहोत। बघा छान प्रकारे चौकोन तयार झाला। आता परत एकदा पांढरी लोकर मी घेणार आहे। परत एकदा शेलवर शेल, 3 साखळ्यांचा एक खांब, दुसरा खांब, तिसरा खांब, एक साखळी, 3 खांब, 1 2 3। आता या ठिकाणी 3 गॅप तयार होतात। बघा पहिल्या ह्याला एकच गॅप तयार झाली होती, दुसऱ्या राऊंडला 2 गॅप, आता या ठिकाणी 3 गॅप तयार झाल्या। आता 3 गॅपमध्ये आपण 3-3 खांब घेणार आहोत। या पद्धतीने त्या गॅप वाढत तो रुमालही वाढत जातो। आता 3 खिडक्यांमध्ये आपण 3-3 खांब घेणार आहोत। 1 2 3। 2 शेलमध्ये आता 3 खिडक्या तयार होत झाल्या होत्या। त्यात आपण 3-3 खांबांचे 3 सेट तयार केले आहेत। आता परत शेलवर शेल, 1 2 3, एक साखळी, 1 2 3। आता पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3। पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 1 2 3। पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब, 1 2 3। आता परत शेलवर शेल, 1 2 3, एक साखळी, 1 2 3। परत 3 खांब, 1 2 3। पुढच्या गॅपमध्ये परत 3 खांब, 1 2 3। या पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करून घेते। बघा आता हा राऊंड कंप्लीट झाला। या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊया। या ठिकाणी दोरा तोडू शकता तुम्ही, नाही तोडला तर स्लिप स्टिच घेत या मधल्या गॅप पर्यंत यायचं आणि या गॅप पासून परत दुसरा कलर घेऊन सुरुवात करायची। बघा या पद्धतीने असा स्क्वेअर तयार झाला आहे आणि हाच आपण याच पद्धतीने वाढवत न्यायचा आणि तुम्हाला हवा तेवढा तुम्ही वाढवू शकता, हवा तेवढा मोठा तुम्ही करू शकता। बघा आता मी हा वाढवत नेऊन बघा हा मी एवढा रुमाल विणला आहे। बघा एवढा असा रुमाल मी हा विणला आहे। हा रुमाल तुम्ही पूजेसाठी किंवा जेवायला बसायला आसन म्हणून वापरू शकता। हा रुमाल स्टूलवरती पण तुम्ही टाकू शकतात, कारण की हा चौकोनी आहे। हा रुमाल करायला अगदी सोपा आहे। बघा तुम्ही करून नक्की। तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। मी या ठिकाणी प्रत्येक राऊंडला कलर बदलला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 2 राऊंड नंतर कलर बदलू शकतात किंवा पूर्ण रुमाल एका कलरमध्ये करून फक्त बॉर्डर वेगळी करू शकता। तुम्हाला हवे ते कलर हवे तसे वापरू शकता आणि असा छान असा हा चौकोनी रुमाल तयार झाला आहे। खूप सोपा आहे, नक्की करून बघा। तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला आवडला का, तुम्ही करून बघितला का, जमला का, मला ते नक्की सांगा। आणि तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तो व्हिडिओ घेऊन नक्की येईन। धन्यवाद।